तर काय म्हणता मग पोट्टो, तुम्हाला वाटत असेल की तुमचा भाऊ एवढ्या सकाळी टकाटक होऊन चालला कुठं. तर आज चाललो आम्ही चिखलदऱ्याला फिरायला, आणि तेही आमच्या 10वीतल्या मित्रमंडळी सोबत. तर आज तर आम्ही लय मजा करणार आहोत, तुम्ही आमच्या संग मजा करा. चला मग भेटू पुढे, आमचे मित्र थांबलेले आहेत, वाट पाहत आहेत. तर हे आहे आमची ट्रॅव्हलर बस, या बसमध्ये आम्ही जाणार आहोत फिरायला. तर आमचे मित्रमंडळी बसमध्ये आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर काही पोरं राहिलेले आहेत, तर त्यांची वाट पाहत आम्ही जांभल्यासारखं इथं थांबलेलो आहोत. मग आम्हाला घ्यायचं होतं प्यासाठी पाणी घेतलं, ड्रायव्हर दादाला लावली अगरबत्ती, मग काय पेट्रोल टाकलं डायरेक्ट 3000 रुपयाचं. मग ती 2 पोट्टेसाठी थांबलो होतो आम्ही. माझ्या भाऊ म्हणे मी ब्लॉगिंग करतो, म्हटलं काही विषय नाही गडी, तू करून टाक म्हटलं. मग त्याने घेतला सगळ्या पोट्टेले ब्लॉग मध्ये. मग काय आले रे बा 2 पोट्टे, निघालो मग ऑन द वे डायरेक्ट चिखलदरा. विषय गंभीर पहा तुमचा भोगा दिसते. तर जायच्या वेळेसच मग सगळ्यात पहिले महाराजांचं गाणं लावून केलं आम्ही नाचणं चालू. 2 मिनिटं गाडीच्या खाली काय उतरलो रे बा, तुमच्या भावाला तर येणे एकटं सोडून दिलं. चाललो मग पाय घासत, एक डायलॉग आणून टाकला मग. चांगले बोले फायनली पोचलो रे बा मग आम्ही चिखलदऱ्यात. व्ह्यू पाहू शकता तुम्ही इकडला, किती खतरनाक दिसून राहिला. मग गेलो आम्ही पहाडावर आणि दिला मग शिवाजी महाराजांचा जयघोष. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमच्या भावाला तर इकडे लय मजा येऊ राहिली रे बाबा, बाकीच्या याचं काही करणं नाही लागत आपल्याला. तुमचा भाऊ तर मस्त मजा करू राहिला. हा मग झालतं गडी पाणी चालू. पोट्टेले म्हटलं चला बाहेर थोडस पाण्यात ओलं होऊ. पोट्टे म्हणत चला मग आपण चालले जाऊ. इथं पहा लहान लेकराच्या गाड्या होत्या, पण याच्यावर तर मोठेही लेकर बसत जात रे बाबा. तुम्ही विचार करत असताना तुमच्या भावानं कल्ला काऊन केला. तुमच्या भावाला आवडते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. पुढे पहा, या पार्क मध्ये रेल्वे होती. तुमच्या भावाचा पाय फ्रॅक्चर व्हायलाय, पण तुमच्या भावाला एडे चाले केल्याशिवाय गमतच नाही रे बाबा. आणि तसंही मित्रमंडळी सोबत फिरायला आल्या म्हटल्यावर सगळे दुःख दर्द विसरून जायला लागते माणसाले. फिरून फिरून सगळे पोट्टे लय थकले होते रे बाबा. चालणंही मुश्किल होत जाय पोट्टेले. आणि त्याच्यात हे पोट्टी म्हणते की मी ब्लॉग मध्ये आलीच नाही. म्हटलं ये बरं तू. हे होत आमची मित्रमंडळी, हे अर्धे जात बरं, बाकीचे दुसऱ्या साईडनं गेले. हे पहा ते झुल्यासारखं होतं, काय माहित काय होतं ते. मग माझ्या भावासंग एक व्हिडिओ शूट करून घेतला मस्त. आता उद्या इन्स्टाला